विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणाला बसलेत। निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी आमच्या मागण्या मान्य करण्याची सरकारला ही शेवटची संधी असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। म्हणजे निवडणूक घोषित होईपर्यंत मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू राहण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीची घोषणा व्हायला अगदी काही दिवसच बाकी आहे आणि त्याआधी जरांगे पाटलांनी उपोषणाचं अस्त्र उगारून महायुती सरकारचं टेन्शन वाढवलंय। आरक्षण नाही तर पाडापाडी होणार असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला। त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मनोज जरांगे फॅक्टर हा गेम चेंजर ठरण्याची शक्यता दिसतेय। पण हा फॅक्टर लोकसभे इतकाच परिणामकारक असेल की त्याची तीव्रता कमी होईल याचा नेमका कोणाला फटका बसेल? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंनी जो उपोषणाचा डाव टाकलाय यात त्यांना किती यश येणार, कोणाचं राजकीय समीकरण बिघडणार हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी इरीला पेटलेले मनोज जरांगे पाटील 6व्यांदा उपोषणाला बसलेत। उपोषण, रॅली, सभा, आंदोलन करूनही सरकार दाद देत नसल्यानं विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर असताना जरांगे पाटील आक्रमक झालेत। यात गेल्या 6 महिन्यांपासून मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळांना टार्गेट करताना पाहायला मिळतात। त्यातून मराठा ओबीसी अशी दरी निर्माण झाली आहे। आता पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसल्यावर जरांगेंनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा, नाहीतर 2024 ला राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेल अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांना पुन्हा इशारा दिला। मराठा, धनगर, मुस्लिमांसह शेतकऱ्यांना हे सरकार वेड्यात काढतंय असं सांगत आमच्या मागण्या मान्य करा अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर संताप व्यक्त केला। मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा या मुख्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या आमरण उपोषणावरती ठाम आहेत। मराठा हे कुणबी असून त्यांच्या नोंदीनुसार सगळ्या सोयऱ्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगेंची आहे। तर याआधी जरांगेंनी सरकारला निवडणुकीत पाडण्याचा इशाराही दिलाय। मात्र निवडणुकीत उतरू नये असं जर वाटत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी मागण्या मान्य कराव्या असं जरांगेंनी म्हटलंय। जरांगेंच्या सर्वाधिक निशाण्यावर देवेंद्र फडणवीस असल्याचं दिसून येतं। महायुतीचे 113 आमदार विधानसभा निवडणुकीत पाडणार असल्याचं त्यांनी यापूर्वीच म्हटलंय। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा 15 दिवसांत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर उपोषणाला बसून जरांगेंनी महायुती सरकारची डोकेदुखी वाढवली आहे। खरं तर निवडणुकीची तयारी जरांगेंनी केली आहे। गेल्या महिनाभरात इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतलेल्या आहेत। 288 पैकी किती जागा लढवायच्या, कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची याची तयारी जरांगेंनी करून ठेवली आहे। मात्र त्याआधी सरकारला एक संधी देत असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी मनोज जरांगेंची आहे। हैदराबाद, सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा या मनोज जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काम सुरू असल्याचं म्हटलंय। निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समिती आणि निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे समितीचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत। मनोज जरांगे हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी करतात। त्यांचा दावा असा आहे की मूळ मराठ्यांची नोंद ही कुणबी अशीच करण्यात आलेली आहे। तिन्ही गॅझेट लागू केल्यास मराठ्यांच्या नोंदींची कागदपत्र सापडतील आणि ओबीसीतून आरक्षण मिळेल। मात्र थेटपणे गॅझेट लागू करण्याचा अधिकार सरकारला नाही। राज्य मागासवर्ग आयोगाकडे गॅझेटमधील कागदपत्र पाठवून सकारात्मक शिफारशी आवश्यक असतील आणि गॅझेट फक्त एकाच समाजासाठी लागू नसेल, मग इतर समाजाच्या नोंदींसंदर्भातही सरकारला निर्णय घ्यावा लागेल। दरम्यान मराठ्यांच्या कुणबीतून सरसकट आरक्षणाला ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाड यांचा विरोध आहे, पण गॅझेटवरून विरोध दिसत नाहीये। 1967च्या आधीची कुणबी किंवा मराठा कुणबी अशी नोंद असेल तर विरोध असण्याचं कारण नाही असं तायवाडे म्हणालेत। आता मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीची घोषणा होईपर्यंत उपोषणावर कायम राहतील असं दिसतंय। त्यामुळे महायुती सरकारला निर्णय घ्यायचाच असेल तर आचारसंहिता लागण्याआधी घ्यावा लागेल। लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्द्यानंच महायुतीला मोठा झटका दिला। मराठवाड्यात भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही, पण त्यावेळी जरांगे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये नव्हते, पण विधानसभेला ते स्वतः मैदानात उतरून जास्तीत जास्त ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार असल्याचं बोलतायत।
मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा पराभव झाला। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे, बीडमधून पंकजा मुंडे या भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला। यासह नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या 5 मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पडले। त्यामुळे विधानसभेला महायुतीला जरांगे पाटील फॅक्टरचा फटका बसू नये यासाठी योग्य तो तोडगा काढावा लागणार आहे। मनोज जरांगे पाटील यांचा पूर्ण रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिसून येतो। त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे आलेला मराठा आरक्षणाचा चेंडू कसा टोलवणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।